च्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू आहे। अगदी वाहतूक कोंडीचा सामना जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशांनाही बसताना दिसतोय। लांबच लांब गाड्यांच्या रांगा आपल्याला राजभवनाबाहेर पाहायला मिळतात। ही सध्याची थेट दृश्य आहेत नागपूर येथील राजभवनाची आणि इथे थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडतो आहे। बॅक टू स्टुडिओ। करून नेते जे आहेत ते इथे दाखल होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो। पुढच्या काही मिनिटातच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर ही काही दृश्य त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजभवनामध्ये दाखल झाले आहेत। तर जे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तेही सगळे इथे दाखल झालेत। तर शिंदे गटाचे आपण श्रुती पाहतो की शिंदे गटाचे सगळे आमदार या ठिकाणी दाखल झालेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता राजभवनामध्ये दाखल झालेत। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील राजभवनामध्ये दाखल झालेत आणि काही वेळातच सोहळ्याला सुरुवात होणार आहे। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि थोड्याच वेळात हे सगळे प्रमुख तिन्ही नेते या ठिकाणी राज्यपालांसहित मंचावर येणार आहे आणि जो ऐतिहासिक शपथविधी सोहळा आहे त्या शपथविधी सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काही क्षणापूर्वी सर्वात आधी अजितदादा पवार या ठिकाणी आले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितेश राणे पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहे आणि गेल्या काही दिवसात जे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते आक्रमक होते, आंदोलन करत होते, आज या ठिकाणी भगवे कपडे घालून ते शपथविधी सोहळ्यासाठी आलेले आहेत। ते सुद्धा या ठिकाणी आले। त्यासोबतच जे काही इतर 39 जणांना या ठिकाणी शपथ दिली जाणार आहे, आमदारांना या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, त्याची व्यवस्था झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता नावाच्या पाट्या सुद्धा लावणं जे आहे ते त्या खुर्च्यांवर सुरू आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, या ठिकाणी प्रोटोकॉल विभागाकडून या ठिकाणी नेमप्लेट ज्या आहेत त्या लावल्या जात आहे की पहिल्या रो मध्ये ज्या 20 खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी कोण बसणार आहे। सिनियरिटी जे सरकार या महाराष्ट्राला एका वेगळ्या प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाणार आहे त्याच्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास होणार आहे। तरुण मंत्रिमंडळ आणि एक प्रकारे संपूर्ण प्रादेशिक समतोल देखील या मंत्रिमंडळात राखला गेला आहे। येस, चला हे बाबा। निश्चित तरी होते अतुल सावे, कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी, नागपूर। तर अतुल सावे देखील मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते, याही वेळेला त्यांना संधी मिळणार आहे। तर तेही आता इथे दाखल झाले आहेत। तर निलेश राणे आता